नमस्कार. नवरात्र म्हणजे देवी दुर्गेच्या शक्तीचा उत्सव असं म्हणतात. पुराण कथेनुसार देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून धर्माचं संरक्षण केलं आणि सत्याचा असत्यावरती विजय मिळवला. म्हणून 9 दिवस आपण देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो आणि प्रत्येक दिवशी एक खास रंग परिधान करतो. चला तर मग बघूया देवीची ती नवरूप कोणती, ते खास रंग कोणते आणि ते कशाचं प्रतीक. रूप पहिलं शैलपुत्री, रंग पांढरा, शांती आणि शुद्धतेचं प्रतीक. रूप दुसरं ब्रह्मचरणी, रंग लाल, संयम आणि तपस्येचं प्रतीक. रूप तिसरं चंद्रघंटा, रंग शाही निळा, धैर्य आणि साहसेचं प्रतीक. रूप चौथं कुष्मांडा, रंग पिवळा, सृजनशक्ती आणि ऊर्जेचं प्रतीक. रूप पाचवं स्कंदमाता, रंग हिरवा, मातृत्व आणि करुणेचं प्रतीक. रूप सहावं कात्यायनी, रंग राखाडी, शक्ती, शौर्य आणि समृद्धीचं प्रतीक. रूप सातवं कालरात्री, रंग नारंगी, अंधारावर विजय मिळवण्याचं प्रतीक. रूप आठवं महागौरी, रंग मोर हिरवा, सौंदर्य आणि शुद्धतेचं प्रतीक. रूप नववं सिद्धिदात्री, रंग गुलाबी, ज्ञान, यश आणि सिद्धी याचं प्रतीक. प्रत्येक दिवस मित्रांनो देवीची पूजा करण्याचा नाही, तर आपल्या नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्याची संधी आहे. आपल्या डोक्यातील वाईट विचार बाजूला सारून चांगले विचार आत्मसात करण्याचे दिवस आहेत. म्हणून मित्रांनो आपल्या अंगातील या देवी शक्तीचा जागर करूया. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.